नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत उपवासाच्या चकल्या। चला तर मग सुरुवात करूया। उपवासाची चकली तयार करण्यासाठी आपल्याला इथं आपण 2 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले उकडून, 1 वाटी आपण भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे। कढईमध्ये आपल्याला हे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। एकसारखा आपण साबुदाणा भाजून घेऊया, यामुळे साबुदाणा हलका होतो जरा आणि लवकर वाटला जातो। साबुदाणा आपला परतलेला आहे। आता यामध्ये आपण ही भगर टाकून घेऊया आणि फक्त 2 मिनिटांसाठी आपण ही परतवून घेऊ। एकसारखी हलवून घ्यायची आपण आणि ही थोडीशी गरम करून घेऊया। ही दोन्ही जिन्नस आपली परतलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता ही दोन्ही जिन्नस आपण एकदम थंड करून घेऊया। आपली भगर आणि साबुदाणा थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आणि एकदम बारीक याला वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे साइडला ठेवून देऊया। एका ग्रेटरच्या साहाय्याने आपण हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे, ते एकदम बारीक ग्रेट करून घेऊया। यामुळे अजिबात गुठळ्या राहणार नाहीत बटाट्यांमध्ये। अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे व्यवस्थित ग्रेट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण हे जे पीठ तयार केलं होतं ते आपण यावरती चाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सगळं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवी ॲड करूया। 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। बटाटा आणि आपले हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सगळ्या बाजूने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता आपण जे बटाटे घेतले होते त्यामध्ये आपल्याला एवढं पीठ व्यवस्थित पुरतं। आता आपण यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेऊया आणि हे सगळं पीठ आपण असा गोळा तयार करून घेऊया या पिठाचा। पीठ आपलं मळून झालेलं आहे। यासाठी एकूण 4 चमचे आपल्याला पाणी लागलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया 15 मिनिटांसाठी आणि नंतर आपण याचे चकल्या तयार करून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याची चकली तयार करायला घेऊ। आपण सोऱ्या घेतलेल्या आहे। सोऱ्याला व्यवस्थित आतल्या बाजूने आपण तेल लावून घ्यायचंय। आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया एकदा। याचा असा गोळा तयार करून घेऊया। आणि या सोऱ्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता आपण इथे चकल्या पाडून घेऊया।
तुम्ही पाहू शकता एकदम सोपी आहे चकली पाडून घ्यायला, अजिबात तुटत नाही। किती छान याला कोणे आलेले आहेत हे बघा, झटपट तयार होतात। तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता। 3-4 चकल्या आपण तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण या 5 चकल्या तयार करून घेतल्या। आता आपण ह्या तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशी अलगद आपण ही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। यामुळे आपली चकली तुटतही नाही, एकदम छान तयार होते। आणि आता अजिबात चकलीला हात लावायचा नाहीये, एक बाजू व्यवस्थित तळून घेऊया आपण आणि नंतरच आपण पलटी मारून घ्यायची। आता आपण चकली पलटी मारून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे चकलीला। आता सगळ्या चकल्या आपण पलटी मारून घेऊया। दुसरी बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आणि लगेचच आपण चकली काढून घेऊया। आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले चकल्या तयार झालेल्या आहेत। कलर किती सुरेख आलेला आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया। तयार चकल्या आपण एका उलथण्याला अलगद असं ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण ही तेलामध्ये सोडून घ्यायची। एकदम सोपी ट्रिक आहे। उलथण्यानी एकदम अलगद आपण हे उलथण्यांवर ठेवून द्यायचं आहे आणि तेलामध्ये जाऊन फक्त सोडून द्यायची। आपल्या चकल्या वरती तरंगायला लागल्यात। आता आपण ह्या पलटी मारून घेऊया। एकदम हलक्या फुलक्या होतात या। आपली चकली वर तरंगायला लागली की आपण ह्याला पलटी मारून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता त्यापेक्षा त्याआधी आपल्याला अजिबात चकलीला हात लावायचा नाहीये। आपसूक चकली वरती येते तेव्हा आपण ही पलटी मारायची आहे। तुम्ही पाहू शकता बबल्स शांत झालेले आहेत आणि एकदम सुरेख आपल्या चकलींना कलर आलेला आहे। आता आपण ह्या चकल्या काढून घेऊया। तयार आहेत आपल्या उपवासाच्या चकल्या। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। एक तोडून दाखवते मी तुम्हाला। एकदम कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार होतात। 8 ते 10 दिवस हे आरामात टिकतात। आता नवरात्री आलेली आहे, तुम्ही हे एकदा नक्की करून पहा। करायला एकदम सोपे आहेत आणि अजिबात तेल पीत नाही। तुम्ही पाहू शकता, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती क्रिस्पी झालेले आहेत आपल्या चकल्या ते। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।